नमस्कार, मी रुपाली घुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आज आपण गोड मुरमुऱ्याची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर खीर बनवण्यासाठी आपल्याला इथे गोड मुरमुरे लागणार आहेत. खीरीत टाकण्यासाठी ड्रायफ्रुट्स आणि दूध एवढ्याच साहित्यात आपली खीर बनवून तयार होणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर दूध गरम करायला ठेवायचे. दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध गरम होईपर्यंत आपल्याला हे गोड मुरमुरे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. मुरमुरे वाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याची अशी एकदम पावडर तयार होते. आता आपल्याला काजू बदाम व इलायची बारीक करून घ्यायची. दूध आपलं उकळलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काजू बदाम व इलायची बारीक करून घेतलंय ते टाकून घ्यायचं. यानंतर आपल्याला आपण जे गोड मुरमुरे मिक्सर मधून बारीक काढून घेतले ते टाकून घ्यायचे. मुरमुऱ्याची पावडर ही आपल्याला थोडी थोडी करून घालायची. मुरमुऱ्याची पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट याला उकळी काढून घ्यायची. एकदम कमी साहित्यात आणि लवकरात लवकर होणारी ही मुरमुऱ्याच्या खीरची रेसिपी आहे. बघा, एकदम घट्टसर अशी खीर तयार झाली आहे. तुमच्या घरीही जर प्रसादासाठी गोड मुरमुरे आणलेले असतील आणि लहान मुले जर ते खात नसतील तर तुम्ही त्या मुरमुऱ्याची अशा प्रकारची खीर बनवून देऊ शकता. म्हणजे लहान मुलेही ही खीर अगदी आवडीने खातील. आपली खीर तयार झालेली आहे. चला तर मग आपण खीर काढून घेऊया. खीर बनवून तयार झालेली आहे. या खीरीचा बनवलेला नैवेद्य हा देवीला, महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची खीर ही बनवू शकता. अगदी झटपट होणारी आहे ही रेसिपी. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. त्या गुरुवारानिमित्त आज मी ही रेसिपी बनवलेली आहे. तर तुम्हाला आजची खीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.